कोल्हापूर शहरातील बिंदू चौक परिसरात आज सकाळी एक हृदयस्पर्शी आणि विचार करायला लावणारा प्रसंग समोर आला। शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग पडले असताना एक मानसिक आजाराने त्रस्त असलेला व्यक्ती हातात कपडा घेऊन रस्त्यावरील डिव्हायडर स्वतःहून स्वच्छ करताना दिसला। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराघरात मोठ्या उत्साहात साफसफाई केली, मात्र तोच कचरा रस्त्याच्या कडेला टाकून रस्त्याचं सौंदर्य बिघडून गेलं। प्रशासन आणि नगर परिषदेचे अधिकारी स्वच्छतेच्या बैठकीत व्यस्त असताना शहर स्वच्छ ठेवण्याची खरी जबाबदारी घेतली ती एका मनोरुग्णानं। या घटनेनं पाहणाऱ्यांना लाज वाटावी असा विचार निर्माण झाला। नागरिकांनी घराघरात स्वच्छता केली, पण शहराची नाही। एसीत बसलेले अधिकारी योजनांवरती चर्चा करत आहेत, पण रस्त्यावरती प्रत्यक्ष काम करणारा मात्र एक मानसिक रुग्ण आहे, अशी टीका नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे। शहरातील डिव्हायडर स्वच्छ करताना त्या व्यक्तीचा उत्साह पाहून अनेक जण काही काळ थबकले। काहींनी त्याचे व्हिडिओ काढले, काहींनी फक्त त्याच्याकडे पाहून दुर्लक्ष केलं। एक मात्र नक्की, पण कोणीही मात्र या मनोरुग्ण असणाऱ्या व्यक्तीला मात्र थांबवलं नाही। आजचा हा प्रसंग केवळ एक दृश्य नव्हतं, तर कोल्हापूरकरांना एक आरसा दाखवणारा संदेश होता, असंच उपस्थितांच्या मधून बोललं जात होतं।